ऐका ऐका, मी तुम्हासनी पहिला स्पर्धेचे नियम सांगतो. जो कोणी या काठीच्या आधाराने समोरच्याला 3 वेळा जमिनीवर पाडेल त्याला विजयी घोषित केले जाईल. तर ही काठी इजा करण्यासाठी नाही तर आपला बचाव करण्यासाठी आहे. तर मंडळी, चला या स्पर्धेला सुरुवात करूया का?
हे रंगा, तू बोलल्याप्रमाणे तुझं तोंड काळ कर इथनं. चल निघ. सर, जिंकलात तुम्ही. रक्त येतो पिंट. It's okay. असा दादला मिळायला लय नशीब लागतं सई. आज जावई बापूंनी सिद्ध करून दाखवलं. भूतकाळ बदलता येत नसला ना तरी मनगटात बळ असेल तर वर्तमान नक्कीच बदलता येतो. शब्बास पोरा. आई, इथून पुढे या गावात तुमचा कोणीच अपमान करणार नाही. बरं, चला निघूया का आता? हो. जावई बापूंचा विजय असो. 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 उतरा, त्यांना त्यांची काय अवस्था झाली बघा. बरं, जावा पोरांनो, अख्ख्या गावात बॅनर लावा, आमचं जावई बापू जिंकून आल्यात. जावा. लक्ष्मी, जा 10 किलो पेड्यांची ऑर्डर दे. जा. बरं, जावई बापू जावा, तुम्ही आंघोळ करून घ्या. मग आमचा गजा चांगली मालिश करून देईल तुम्हाला आणि मग आराम करा. जावा. येतो आम्ही. आई, ए पोरी, तू कुठं निघालीस? तू काय जावई बापूंना आंघोळ घालणार आहेस? तिच्याकडे काय बघते? चावट बोलायचा मग तर काय फक्त तुम्ही तरुण पोरांनीच घेतलाय वे? नाही, तसं नाहीये काही. मग कसं? आंघोळीला पाणी काढून द्यायला चाललीस? नाही, बोलायचं होतं मला जरा. हे बघ पोरी, कसं आहे, मी तुमच्या दोघा नवरा बायकोंच्या मध्ये येते असं समजू नको. पण कसं आहे ना, हे गाव आहे, त्यात तुम्ही इथं पाहुणे, त्यामुळं समद्या गावाच्या नजरा तुमच्याकडे आहेत. तवा जरा अंतर राखून वागा. कसं आहे, 4 चौघात नवरा बायकोनी हे असं जवळ आलेलं बरं दिसत नाही. आता तिथं जावई बापू जिंकले तवा तू तेवढ्या पुरतं ठीक आहे, पण असं सारखं सारखं घडलं तर गावात चर्चा होईल. मी काय म्हणते ते कळतंय ना तुला? हो. तेव्हा ध्यान असू द्या. बाकी तुमच्या घरला गेल्यानंतर तुम्हाला हवं ते करू शकतो तुम्ही, आहे का नाही? मी आवरून येते. हो. थांबले ग बाई. तुमच्याकडे बाहेरून थकून आलेल्या माणसांना पाणी द्यायची पद्धत नाहीये का? हे काय आणते, हा लगेच आणते. नशीब, मला वाटलं आज पोचते की नाही इथे. न पोचायला काय झालं? तू समद्यासनी पोचवशील. काय? काय नाही, जा गरम पाणी काढलं असेल आवरून घे. जरा अंग शेकलं ना की बरं वाटेल. थंड पाणी पण नाही का तुमच्याकडे?
दुखतंय थोडस दुखणार ना. हो 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 1-2 दिवस त्रास होईल पण नंतर बरं वाटेल ना तुम्हाला. नाही वाटणार. मग सर सर काय कोणीतरी येईल. तुम्ही काय वेडेपणा करता हा. कोणी मला- येणार नाही. सर प्लीज. सई काय करताय तुम्ही? मी तुमच्यासाठी मारामारी केली आहे. मला बरं वाटावं म्हणून तुम्ही एवढं नाही करू शकत का माझ्यासाठी? करेन ना पण आपल्या घरी गेल्यावर तुम्ही जे सांगाल ना ते करेन. नक्की? सर तुम्ही वात्रटपणा बंद करा. मला जाऊ द्या कोणीतरी येईल. कोणीच येणार नाही माहितीये मला. हो कशावरून? म्हणजे या गावातली लोक जरा समजूतदार आहे. त्यांना कळतं की आता जाहीर सेलिब्रेशन झालंय म्हणजे नक्कीच खाजगी सेलिब्रेशन सुरू असणार आहे का? हो तुमचं एक खाजगी सेलिब्रेशन ना महागात पडेल आपल्याला. अच्छा कळू द्या मग. कारण तुमच्यासाठी कितीही मोठी किंमत मोजायला तयार आहे मी. अक्का साहेबांनी ना निक्षून सांगितलं तुम्ही दोघांनी एकमेकांपासून दूर राहा. असं का? का म्हणजे सर आता आपण गावात आहोत की नाही आणि बरं नाही वाटत ना. अक्का साहेबांनी तसा नियमच घालून दिला म्हणून. सही. अहो, काही नियम ना हे मोडायसाठीच असतात. सर माझं ऐका कोणीतरी येईल. मला प्लीज सोडा तुम्ही. येईल तेव्हा येईल. काय काय बघितलं रे? ते लागलंय ना मला. तर ते हे इथे औषध लावून देत होते बाबा. आता आम्ही सगळे जाऊन अक्का साहेबांना सांगणार. झालं मी सांगत होते ना तुम्हाला. तुम्ही कधीच माझं ऐकत नाही. तुम्ही का ओरडताय? कवा येईल ना इथे? ओरडू नका. आता का मगाशी तर मोठे शूर शिपाई बनत होतात ना. आता घाबरलात की नाही? घाबरला ना. हे जे काही घडलंय ना कोणाला काही सांगायचं नाहीये. आपल्याला गरजच नाहीये ना. बाकी कोणाला नाही. आम्ही फक्त अक्का साहेबांना सांगणार. मी सगळ्यांना एक चॉकलेट देणार. तरी पण सांगणार. लहान मुलं आहात ना रे. चॉकलेट देतोय ना मी. तुम्ही गाडी बघितली ना माझी बाहेर? गाडी उभी आहे. उद्या सकाळी सगळ्यांना माझ्या गाडीमध्ये मी एक मोठं चक्कर मारून देणार. काय म्हणता? विचार करा. माझी गाडी बघितली आहे ना? मोठी गाडी आहे मस्त. सगळ्यांना बसवणारी पूर्ण गावाचा असा एक मोठा चक्कर. नाही सांगणार. नाही सांगणार. नाही सांगणार. कोणाला काहीच सांगायचं नाही हे लक्षात ठेवा. ओके बाय. गुड नाईट. बघितलं? काय बघितलं? मी पण निघते आता. ओ सई तर आता- तुम्ही कुठे जाताय? मला लागलंय ना. बघा ना किती लागले. मला असं लागले आणि तुम्ही सोडून जाणार मला? हो तुम्ही ना आता लहान मुलांपेक्षा पण जास्त मस्तीखोर आहात सर. प्लीज मला. I know. खरं ना. सर प्लीज सोडा. बरोबर ते डोळ्यात काहीतरी खुपतंय ना त्यांच्या. तर ते जरा ठीक आहे ना आता ठीक आहे आता. कुणाला काय खुपतंय ते कळतंय आम्हाला. सई
जावई बापूंना मलम लावून झाला असेल तर आमच्या बरोबर बाहेर चला. जावई बापू, हा हात तुमच्या हक्काचा आहे आणि तो तुमच्याकडेच परत येणार आहे. अहो पण ती आमची पण लेख आहे, जरा आम्हाला पण तिच्याशी गप्पा मारू दे की. आता तुम्ही इथून गेल्यावर काय माहित परत कधी भेट होईल आणि कधी नाही. चला या. काय झालं? आतून कसला तरी आवाज येतोय. कसला आवाज? बघ ऐक. थोडासा आवाज येतोय. हो ना, या खोलीत ती येसफिस मॅडम तीच राहते ना व. कोण? ती सईताईच्या सोबत आलेली चिडकी बाई का? हा, मग आपण इकडे उभा राहायला नको, नाहीतर जर अक्का साहेबांनी बघितलं ना छडीने पळवतील आपल्याला. थांब थांब. टाळ्या वाजवण्याचा आवाज येतोय ना आतून. मॅडम आरती म्हणत असणार. या वेळेला मग देवाचं नाव घेत असणार. नाही नाही, मला काहीतरी वेगळंच वाटतंय. चल बघूया. कोण रे? कोण आहे तिकडे? कोण आहे? मॅनर्स नाही इथल्या लोकांना. असं कोणाच्या रूम मध्ये वाकून बघतात का? त्यांना मॉस्किटो रिपेलेंट विचारू काय? ए, मॉस्किटो रिपेलेंट आहे का तुमच्याकडे? यांना कुठे कळणार आहे म्हणा. अरे मच्छरदाणी तरी आहे का? काय कुठल्या गावी येऊन बसले मी. सई, 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 बाई काहीतरी आण ग. हा आले. काय झालं? ठीक आहात ना तुम्ही? या अशा कुबट जागी मला आणून ठेवलेत आणि बघून विचारतेस की ठीक आहात ना? मॅडम हो, तुम्ही शांत व्हा. मी धूप आणते तुमच्यासाठी. त्या वासांत मला अजिबात झोप लागणार नाही. मी ना या घरात खूप जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पण आता अजून माझ्याने होत नाहीये. मी आणि माझा मुलगा इथून निघून जातोय आत्ताच्या आत्ता. मी माझी बॅग घेते आणि इथून निघ. मॅडम प्लीज 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 माझं ऐका ना. आता ताईपणा करू नका. मी करते ना काहीतरी, प्रयत्न करते. प्लीज थांबा. हे बघ, तू ना आधीच माझ्या डोक्यात गेलीस. अजून मला त्रास देऊ नकोस. बाजूला हो. एक मिनिट. एवढ्या रात्रीचं कसं जाणार आहात तुम्ही? त्यात गावात ना रस्त्यात लाईट नसतात आणि एवढ्या रात्री ड्राईव्ह करून जाणं ना रिस्की आहे तुमच्यासाठी. आणि तुम्ही विसरलात का, उद्या तुम्हाला जेवण बनवायचंय. मी आधीच सांगितले मी काहीही करणार नाही. पण मला माहिती आहे ना, देवाण सरांसाठी का होईना तुम्ही जेवण बनवा. देवाळचे नाव मध्ये घेऊ नकोस हा. हो बाजूला चल. मॅडम माझं ऐका. तुम्ही जरी गेलात ना हे गाव सोडून तरी अक्का साहेब नाही जाऊ देणार तुम्हाला. प्लीज माझं ऐका. मी विनंती करते तुम्हाला. फक्त उद्याचाच प्रश्न आहे ना, परवा आपण परत आपल्या घरी जाणार आहोत. तुम्हाला शांत झोप हवी आहे ना, त्यासाठी मी काहीतरी करते. हा, काय करणार आहेस तू? 2 मिनिट द्या फक्त, मी लगेच आले. प्लीज थांबा. बरं बाई, जा. आलेच. काय हवंय का तुम्हाला ताई? नाही माफ करा मॅडम, तुम्हाला काय हवंय का? तुझं काय काम आहे इथे? अहो तुमचा आवाज ऐकला आणि म्हणून आली. मला वाटलं तुम्हाला काय हवंय का. काही नकोय मला. जा. बर. ए थांब. तुझ्याकडे ते हाताने वारा घालतात ना, तो पंखा आहे का? हात पंखा हाय की. वय वय आहे. जा ना, पटकन घेऊन ये ना. हे घ्या मॅडम. हे मी घेऊन काय करू? मी तुमच्या घरातली पाहुणी आहे ना. माझी सेवा केली पाहिजे तुम्ही. मला वारा घालाल का याने? घालते की मॅडम. हा, घालता? झोपू मी? झोपा की.
घालते मी हवा. बरं. ताई तुम्ही ते काय करताय? अहो मॅडमने मला वारा घालायला सांगितलंय. बरं मी बघते काय करायचं ते, तुम्ही जायचं. अहो नाही हो, त्यांना चांगली झोप लागली की. ताई सॉरी उगाच आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही जा ना, मी आहे. अहो तसं काय बी नाही, घालते ना मी वारा. नाही नाही नको, द्या द्या, तुम्ही जा, मी आहे. अगं वारा घालतेस की काय करते? अगं एक काय करतेस तू? दुरी लावली मॅडम, तुम्हाला डास चावत होते ना, आता नाही चावणार. आणि ती बाई कुठे गेली? मी पाठवलं त्यांना. आता मी दुरी घातली आहे ना, डास मरून जातील, तुम्ही व्यवस्थित शांतपणे झोपा. गुड नाईट. काय ग अजून झोपली नाही बे? डास चावतायत मला. झोप कसली लागणार आहे इकडे? आता सैनी दुरी केली आहे ना, आता डास चावणार नाही. झोप शांतपणे. तुला उद्या पहाटे उठून लवकर स्वयंपाक करायचा आहे. झोप.